श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। कवी सभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण, ते हे कवी श्रीराम। समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील कवीश्वर स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या कवीश्वर स्तवनाच्या चिंतनामध्ये कवीमुळे कोणकोणत्या प्रकारच्या सभांना सुंदर अशा प्रकारचा दर्जा प्राप्त होतो। आता काव्य आपण पाहिलं की कवींच्यामुळे कवीची काव्य प्रतिभा बघा, कोणती सभा असेल, कोणतंही एखादं व्यासपीठ असेल, त्या व्यासपीठावरती त्या सभेमध्ये त्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला मंगलाचरण असतं की नाही? हो, असतं। सरस्वतीचं स्तवन असतं की नाही? निश्चित असतं। मग हे सभा असते, एखाद्या वेळेला सामाजिक असते, राजकीय पण सभा असतात, पण राजकीय सभेमध्ये सुद्धा काव्य आहे। आमचं राष्ट्रगीत हे राष्ट्रगीत सुद्धा केवढं मोठं काव्य आहे, नुसतं काव्य नाही आहे तर ते महाकाव्य आहे। या राष्ट्रगीतातून आमच्या सृष्टीचा जे काही दर्शन आहे, आमच्या सृष्टीच्या दर्शनाचा सुंदर अशा प्रकारचा तो एक आविष्कार आहे। आणि हे राष्ट्रगीत जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा त्या राष्ट्रगीतामध्ये जे आमच्या सृष्टीचं सगळं वर्णन आलेलं आहे। आपण आता पाहिलं की ही जी सृष्टी आहे ही त्या सृष्टी भगवंताने निर्माण केलेली आहे। सुजलाम सुफलाम अशा प्रकारची ती सृष्टी आहे। या सृष्टीमध्ये जेवढं म्हणून अलंकारिक रूप जे आहे, या सृष्टीचं अलंकारिक रूप म्हणजे कवीची काव्य प्रतिभा आहे। या सृष्टीचं सुंदर अशा प्रकारचं एक मंगलमय आणि सुंदर अशा प्रकारचं दर्शन म्हणजे कवीची काव्य प्रतिभा आहे। या कवीच्या काव्य प्रतिभेतून सृष्टी आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं ती नटवलेली आहे। प्रत्यक्षात सृष्टी सुंदर आहेच आहे, सृष्टीवर निर्विवाद आहे की सृष्टी आमच्या भगवंताच्या या कृपेनं निर्माण झालेली आहे। ईश्वराच्या संकल्पातून निर्माण झालेली सृष्टी अशी काहीतरी वेगळी असणारच नाही, ती सुंदरच असणार आहे। पण त्या सृष्टीचा अलंकार म्हणजे कवी आहेत। त्या सृष्टीची रचना या कवीच्या माध्यमातून झालेली आहे। ही सृष्टी जी आहे, ही सृष्टी आपण पाहिलं ती सुंदर अशा प्रकारची कवीची काव्य प्रतिभा या सृष्टीच्या जेव्हा निर्माण होते तेव्हा किती सुंदर दर्शन घडतं। कवीचा काव्यप्रसाद किती सुंदर आपल्याला ऐकायला मिळतो। तसं समर्थ या ठिकाणी म्हणतात की कवींच्यामुळे विद्वत सभांना सुद्धा शोभा येते। आता ही विद्वत सभा म्हणजे त्या सभेमध्ये एक प्रकारचं ज्ञानामृताचं पान असतं, त्याच्यामध्ये एक सुंदर अशा प्रकारची शिकवण असते। आता आपण पहा, ही विद्वत सभा आपण इथे समर्थ विद्वत सभा असं म्हणतायत। आता आपण काय करूया की व्यवहारामध्ये मुलं जेव्हा शिक्षण घेत आहेत, त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये जे शिकता आहे, जे शिकवलं जात आहे, जे शाळा कॉलेजमध्ये जात आहेत, ही पण विद्वत सभाच आहे। विद्वत सभा काही वेगळी नाही आहे, ही सुद्धा विद्वत सभाच आहे। मग त्या विद्वत सभेमध्ये जी शिकवत असताना, सांगत असताना सांगणाऱ्याला जो आनंद होतो, ऐकणाऱ्याला जो आनंद होतो, हा ऐकणारा आणि सभेची शोभा जी आहे, ही सभेची शोभा ही त्या कवींच्यामुळे येऊ शकत नाही, कवींच्या शिवाय येऊ शकत नाही। कवींच्या शिवाय ती शोभा येणं शक्य होत नाही। म्हणून ज्याला आपण भाग्य म्हणतो, आपल्या भाग्याच्या व्याख्या फार वेगळ्या आहेत।
आपण मुळातच नेहमी आपल्या स्वतःला अभागी का समजतो तेच मला कळत नाही. भगवंतानी निर्माण केलेल्या सृष्टीवरती मला जन्म मिळाला. भगवंतानी निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये त्या अलंकाराचा किंवा सृष्टीचा आनंद घेण्याची क्षमता माझ्यामध्ये भगवंतानी निर्माण केली. हे माझं भाग्य आहे. भाग्य म्हणजे काही मला घरं किती आहेत, गाड्या किती आहेत, माझ्या घरी संपत्ती किती आहे, माझ्याकडे सगळं ऐश्वर्य किती आहेत, माझ्याकडे किती संपन्नता आहे, यावरती भाग्य नाही समजलं जात. हे भाग्य जे आहे हे भाग्य अशा प्रकारानं आपण समजावं किंवा ते भाग्य जे आहे हे टिकणार आहे की नाही, हे शाश्वत आहे की नाही, हे मला अखंड आनंद देऊ शकतं की नाही. तर जे मला अखंड आनंद देऊ शकतं ते खरं भाग्य. महद्भाग्य हातासी आले, समर्थ म्हणाले, महद्भाग्य हातासी आले परी नाही भोगितले. म्हणजे ते भाग्य हाताशी आलं पण भोगू शकलो नाही. खूप गरिबीमध्ये लहानपणामध्ये खूप काही केलं, खूप मोठे काही मिळवलं, कमवलं, सगळं काही केलं, पण काय झालं, ते नेमका त्याचा उपभोग घेण्याच्या वेळेला मला डायबिटीज झाला, मला बीपीचा त्रास सुरू झाला, माझ्या मागे आजारपण लागलं. अरे इतके दिवस नुसती चटणी भाकरी खात होतास, भाजी भाकरी खात होतास, आता तुझ्या घरामध्ये 5 पक्वान्न तुला मिळण्याची व्यवस्था भगवंताने निर्माण केली आणि आता तुला फक्त भाकरी आणि कारल्याची भाजी खावी लागते. हे कशाचं लक्षण आहे? हे लक्षण अशाच आहे की जेव्हा आम्ही ते भाग्य जेव्हा आम्हाला मिळालं तेव्हा त्या भाग्याचा उपभोग आम्ही नीट घेऊ शकलो नाही. समर्थ इथे असं म्हणतात की जे भाग्य म्हणतो त्या भाग्याचा कवी हा सुंदर अशा प्रकारचं ते भूषण आहे. नुसतं भाग्य तर भाग्य आहेच आहे, पण भाग्याचा अलंकार कोणता, भाग्याचं भूषण कोणतं, तर कवी हे त्या भाग्याचं भूषण आहे. आणि सर्व मानवी सुखांचं शब्द संरक्षण जे आहे हे शब्द संरक्षण फक्त कवी करू शकतात. याचा अर्थ काय? सर्व माणसाला मिळणाऱ्या सुखांचं शब्द संरक्षण म्हणजे सुख आहेत, पण त्या सुखाची कल्पना आम्हाला फक्त कवी करून देऊ शकतात. त्या सुखाची कल्पना आम्हाला अन्य कोणी देऊ शकत नाही. म्हणून सुखाच्या मध्ये असणारा लपलेला कवी, आनंदाच्या पाठीमागे लपलेला कवी, समाधानाच्या पाठीमागे लपलेला कवी हा आमच्यामध्येच असतो, पण तो कवी आमचा जागा नसतो. कारण कवीला आम्ही जाग करत नाही. आमच्यामध्ये कवी आहे, आमच्यामध्ये कवीचं सामर्थ्य आहे, आमच्यामध्ये कवीची योग्यता आहे कवी सामावण्याची, पण ती कवीची योग्यता, कवीचं सामर्थ्य आम्हाला भोगता येत नाही, तो आनंद घेता येत नाही. म्हणून समर्थांनी या ववीच्या माध्यमातून आपल्यासमोर सुंदर अशा प्रकारचं चिंतन ठेवलं की कवी सभेचे मंडण, कवी भाग्याचे भूषण आणि नाना सुखाचे संरक्षण ते हे कवी. हे सुख नुसतं मिळून चालत नाही, तर सुखाला संरक्षण कठडा असावा लागतो. संरक्षण भिंत असल्याशिवाय काही चालत नाही. घर बांधल्यानंतर सुद्धा त्याच्या बाजूनी संरक्षण असावं लागतं. तसं हे देहरूपी घर आणि त्याच्या अवतीभोवती असणारं हे कवीचं सुंदर अशा प्रकारचं रक्षण संरक्षण कवच आपल्या भोवती असावं, असाच समर्थांचा समर्थ विचार या चिंतनाच्या माध्यमातून आपण श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.